हॅलो फ्रेंड्स. मी मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानामधील अनुच्छेद 28 आर्टिकल 28 या कलमाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. हे कलम आज आपण समजून घेणार आहोत. या कलमामध्ये आपल्याला कोणते मूलभूत हक्क मिळाले आहेत याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. भारतीय संविधान अनुच्छेद 28 राज्यनीतीतून चालणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणास प्रतिबंध करणे. या कलमात कोणत्या प्रोव्हिजन दिलेल्या आहेत, तरतुदी दिलेल्या आहेत? तर राज्यनिधीतून चालणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणास प्रतिबंध करणे याची तरतूद केलेली आहे. तर संकल्पना काय आहे? अनुच्छेद 28 हा शिक्षणातील धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम इन एज्युकेशन सुनिश्चित करणारा मूलभूत हक्क आहे. हा हक्क कशा प्रकारचा आहे? तर हा मूलभूत हक्क आहे. हा कसा हक्क आहे? तर शिक्षणातील धर्मनिरपेक्षता सुनिश्चित करणारा मूलभूत हक्क आहे. तो राज्याच्या निधीतून चालणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण व धार्मिक उपासनेस बंदी घालतो. हा कलम काय करतो? तर राज्याच्या निधीतून चालणाऱ्या म्हणजे सरकारच्या राज्याच्या निधीतून चालणाऱ्या जे शिक्षण संस्था आहेत, त्या संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण आणि धार्मिक उपासनेस बंदी घालण्याचं काम करते हे. ओके. याची व्याख्या कशी घेता येईल? तर राज्याच्या निधीतून पूर्णतः अनुच्छेद 28(1) मध्ये काय याचं हे दिलेलं आहे, तरतूद केलेली आहे, की राज्याच्या निधीतून पूर्णतः चालविल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. काय म्हणतंय हे 28(1) ते राज्याच्या निधीतून पूर्णतः चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. तर अनुच्छेद 28(2) काय म्हणतंय? हा प्रतिबंध अशा संस्थांना लागू होणार नाही, ज्या एखाद्या ट्रस्ट किंवा देणगीतून स्थापन झाल्या असून राज्याच्या नियंत्रणाखाली आहेत. पण काय होणार आहे? 28(2) मध्ये काय तरतूद आहे? की हा प्रतिबंध जो आहे 28(1) मध्ये जो प्रतिबंध आहे, तो प्रतिबंध अशा संस्थांना लागू होणार नाही, ज्या एखाद्या ट्रस्ट किंवा देणगीतून स्थापन झाल्यात. ज्या शैक्षणिक संस्था एका ट्रस्ट किंवा देणगीतून स्थापन झाल्या असून त्या राज्याच्या नियंत्रणाखाली आहेत आणि तरी देखील त्या राज्याच्या नियंत्रणाखाली आहेत. पण त्या ट्रस्ट आणि देणगीतून स्थापन झालेल्या आहेत त्या संस्था, त्यांना हा प्रतिबंध लागू नाही आहे. अनुच्छेद 28(3) मध्ये काय तरतूद आहे? तर राज्य सहाय्यित संस्थांमध्ये कोणत्याही व्यक्तीस तिच्या इच्छेविरुद्ध धार्मिक उपासना किंवा शिक्षणात भाग पाडता येणार नाही. काय हे तिसरं तरतूद काय आहे 28(3) मध्ये? राज्य सहाय्यित संस्थांमध्ये कोणत्याही व्यक्तीस तिच्या इच्छेविरुद्ध धार्मिक उपासना किंवा शिक्षणात भाग घेण्यास पाडता येणार नाही. ओके. तर हा कलमाचं स्वरूप कसं आहे? तर हा कलम नेचर कसं आहे याचं, की हे मूलभूत हक्क आहे हा. नकारात्मक स्वरूपाचा आहे, निगेटिव्ह राईट्स आहे. नागरिक व गैरनागरिक दोघांनाही लागू आहे. धर्मनिरपेक्षतेचा शिक्षणातील पैलू आहे. ह्या प्रकारचं याचं स्वरूप आहे. त्याची व्याप्ती कशी आहे? स्कोप कसा आहे? संस्था प्रकारानुसार, की संस्था प्रकार कसे आहेत? पूर्णतः राज्यनिधीतून असले पाहिजे तर बंदी आहे, धार्मिक शिक्षण बंदी आहे. ट्रस्ट देणगीतून स्थापन झालेल्या संस्था ज्या आहेत त्यांना परवानगी आहे धार्मिक शिक्षण वगैरे देणं. तर राज्य सहाय्यित परवानगी आहे. राज्याच्या सहाय्यतेने हे झालेल्या संस्था आहेत त्यांना परवानगी आहे, पण ऐच्छिक. ओके. पण त्याच्यावर बंधनं नाही आहेत. तर पार्श्वभूमी कशी आहे? ब्रिटिश काळात मिशनरी शिक्षण होते, धार्मिक हस्तक्षेप होता. त्यामुळे हे हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये धर्मनिरपेक्ष शिक्षणाची गरज भासली, म्हणून ह्या कलमाचं अस्तित्व उदयास आलेलं आहे. हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. इतिहास पाहता प्रेरणा कुठून घेतलेली आहे? अमेरिकन फर्स्ट अमेंडमधून याची प्रेरणा घेतलेली आहे. युरोपियन सेक्युलर शिक्षण मॉडेलमधून याची प्रेरणा घेतलेली आहे. संविधान सभेमध्ये शिक्षण बरोबर तटस्थ क्षेत्र असं मत आहे. तर हा त्याचा इतिहास आहे. या कलमाच्या संबंधित संविधानिक कलमे कोणती आहेत? कलमे कोणते? अनुच्छेद 25 ते 27 धर्मस्वातंत्र्य, अनुच्छेद 29 सांस्कृतिक हक्क, अनुच्छेद 30 अल्पसंख्याक विषयी शिक्षण, अनुच्छेद 14 समानता, अनुच्छेद 21(1) शिक्षणाचा हक्क. तर हे त्याचे संविधानिक कलमे आहेत. संबंधित कायदे स्टॅट्युटरी लॉज. तर ह्या कलमाच्या संबंधित कायदे कोणते आहेत? ते राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009, UGC स्टेट एज्युकेशन रेग्युलेशन, मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ॲक्ट आणि सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट. तर हे ह्या कलमा संबंधित असलेले कायदे आहेत.
या कलमांचं उल्लंघन झाल्यास शिक्षा काय आहे? उल्लंघन आणि शिक्षा. उल्लंघनाचे प्रकार कोणते आहेत? राज्यनीतीतून चालणाऱ्या संस्थेत सक्तीचे धार्मिक शिक्षण दिल्यास याचं उल्लंघन मानता येईल. विद्यार्थ्यांना धार्मिक उपासनेत भाग घेण्यास पाडणे हे एक उल्लंघन आहे. उपाय काय? रेट पिटिशन आर्टिकल 32 आणि 226 अन्वये आपण न्यायालयात दाद मागू शकतो, याचिका दाखल करू शकतो. न्यायालयीन आदेश काढू शकतो, प्रशासकीय कारवाई करू शकतो. थेट फौजदारी शिक्षा नाही आहे. या उल्लंघनास थेट फौजदारी शिक्षा नाही आहे. याचे फायदे काय आहेत? धर्मनिरपेक्ष शिक्षण, विद्यार्थ्यांचे विवेक स्वातंत्र्य, धार्मिक सहिष्णुता, अल्पसंख्याक संरक्षण हे याचे फायदे आहेत या कलमाचे. सुधारणा आणि आधुनिक अर्थ कसा घेता येईल? नैतिक शिक्षण, धार्मिक शिक्षण, ऐच्छिक धार्मिक शिक्षण मान्य, विद्यार्थ्यांची संमती आवश्यक. महत्त्वाची न्यायालयीन प्रकरणं कोणती आहेत? की अरुण रॉय वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2002चा हा खटला आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता की व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन म्हणजे धार्मिक शिक्षण आहे का? तर निर्णय दिला नाही. नैतिक मूल्य शिकवणे अनुच्छेद 28 चे उल्लंघन नाही. खटला 2 न्यायालयीन प्रकरण 2 DAV कॉलेज वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1971 मधला हा खटला आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता की संस्कृत शिकवणे धार्मिक शिक्षण ठरते का? निर्णय आहे नाही. संस्कृत इज इक्वल टू भाषा, भाषा आहे संस्कृती, धर्म नाही. म्हणून संस्कृत शिकवणे हे धार्मिक शिक्षण ठरत नाही. तर बिजॉय एम्युनियल वर्सेस स्टेट ऑफ केरला 1986 मधला हा खटला आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता की राष्ट्रीय गीत गाण्यात धार्मिक उपासना आहे का? निर्णय दिला नाही. पण विवेक स्वातंत्र्य जपले पाहिजे असा निर्णय देण्यात आला. राष्ट्रीय गीत गाणे हे धार्मिक उपासना नाही, पण विवेक स्वातंत्र्य जपले पाहिजे. पुढील खटला SR बोम्मई वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1994 मधला हा खटला आहे. निर्णय देण्यात आला की धर्मनिरपेक्ष संविधानाचा मूलभूत ढाचा आहे. तर अनुच्छेद 28च्या काही मर्यादा आहेत. मर्यादा कोणत्या आहेत? तर धार्मिक शिक्षणावर पूर्ण बंदी नाही. फक्त राज्यनीतीतून पूर्णतः चालणाऱ्या संस्थांपुरतीच बंधनं आहेत. इतर माहिती काय घेता येईल आपल्याला? पालकांची संमती महत्त्वाची, अल्पसंख्याक संस्थांना संरक्षण दिले जाते, शिक्षणात तटस्थ आवश्यक आहे. समीक्षा काय करता येईल ह्या कलमाची? क्रिटिकल ॲनालिसिस. सकारात्मक बाजू कोणत्या आहेत? शिक्षणात धर्मनिरपेक्षता, विद्यार्थ्यांचे विवेक स्वातंत्र्य. मर्यादा आणि टीका काय? तर धार्मिक आणि नैतिक शिक्षण सीमारेषा अस्पष्ट दिसतात. यात काय दिसतात? ते धार्मिक आणि नैतिक शिक्षणाच्या सीमारेषा अस्पष्ट आहेत. व्यवहारात सक्तीचे सूक्ष्म प्रकार आहेत. संतुलन आवश्यक आहे. धर्मनिरपेक्ष शिक्षण, धर्मविरोधी शिक्षण यांचं संतुलन आवश्यक आहे. निष्कर्ष काय आहे? तर अनुच्छेद 28 हा भारताच्या धर्मनिरपेक्ष शिक्षण व्यवस्थेचा आधारस्तंभ आहे, जो ज्ञान, विवेक आणि सहिष्णुता यांना प्राधान्य देतो. निष्कर्ष काय? तर कलम 28 हा भारताच्या धर्मनिरपेक्ष शिक्षण व्यवस्थेचा आधारस्तंभ आहे, जो ज्ञान, विवेक आणि सहिष्णुता यांना प्राधान्य देतो. तर फ्रेंड्स, आपण आज अनुच्छेद 28 भारतीय संविधानातील कलम 28 हा एक मूलभूत हक्काचा आज आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे, समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही केस लॉज पण आपण पाहिलेले आहेत. हे कशा प्रकारे आपला मूलभूत हक्क प्रदान करतो हा कलम ते जाणून घेतलेलं आहे. ओके, तर असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, इतरांपर्यंत हे चॅनल पोचवा, जेणेकरून तुमच्या प्रियजनांना ही कायदेविषयक माहिती मिळेल. ओके, ते ह्या कायद्यांचा प्रसार करा, जेणेकरून जागरूकता समाजामध्ये निर्माण होईल. ओके, तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.